म्हणजे अशोक खरात यांच्या प्रकरणानं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेलं असतानाच या केसची धुरा जेव्हा आयपीएस तेजस्विनी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आली तेव्हाच या प्रकरणाला एक नवी धार मिळणार हे स्पष्ट झालं होतं। तेजस्विनी सातपुते म्हणजे खाकी वर्दीतील एक असं व्यक्तिमत्व ज्यांच्या कामात शिस्त आणि धडपड दोन्हीचा संगम पाहायला मिळतो। त्यांनी जबाबदारी स्वीकारताच सगळ्यात आधी तपासाची विखुरलेली सूत्र अत्यंत खुबीनं एकत्र बांधायला सुरुवात केली। कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी पुराव्यांची साखळी जोडण्यावर भर दिला आणि तांत्रिक विश्लेषणाची जोड देत तपासाचा वेग चक्रावून टाकणारा ठेवला। एका बाजूला कायद्याचा कडक हिसका आणि दुसऱ्या बाजूला वस्तुनिष्ठ मांडणी, यामुळे गुंतागुंतीचं झालेलं हे प्रकरण त्यांनी एखाद्या कसलेल्या बुद्धिबळाच्या खेळाडूसारखं हाताळलं। खरात प्रकरणातील प्रत्येक धागेदोरे शोधताना त्याने आपल्या टीम मध्ये नवा उत्साह भरला आणि विरोधकांच्या चाली ओळखून स्वतःचा प्लॅन बनवला। ज्या वेगानं त्यांनी कागदोपत्री पुरावे आणि प्रत्यक्ष साक्षीदार यांची सांगड घातली ते पाहून प्रशासकीय वर्तुळात त्यांच्या कार्यशैलीची जोरदार चर्चा सुरू झाली। पण ही जोरदार कामगिरी करणाऱ्या तेजस्विनी सातपुते कोण आहेत, आयपीएस कशा झाल्या, त्यांच्याकडे आतापर्यंत कोणत्या कोणत्या केसेस होत्या आणि त्यांच्या आयुष्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असणार आहे। मंडळी, महाराष्ट्राच्या पोलीस दलातील एक असं नाव ज्यांच्या नुसत्या नावाच्या दराऱ्यानं गुन्हेगारांना घाम फुटतो आणि ज्यांच्या माणुसकीच्या गोष्टींनी सर्वसामान्यांचे डोळे पाणवतात, त्या म्हणजे आयपीएस तेजस्विनी सातपुते। अशोक खरात यांच्या प्रकरणाची सूत्र हातात घेतल्यावर पुन्हा एकदा लेडी सिंगम अशी ओळख असलेल्या या महिला अधिकाऱ्याची चर्चा सगळीकडे रंगू लागली आहे। सातपुते यांची झेप काही एका रात्रीत मिळालेली प्रसिद्धी नाही आहे, तर त्यामागे एक जिद्दीनं पेटलेला प्रवास आहे। मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावच्या असलेल्या तेजस्विनी यांचं बालपण एका मिडल क्लास कुटुंबात गेलं। तेजस्विनी यांची आई कृष्णाबाई सातपुते प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या, तर वडील बाळासाहेब सातपुते हे व्यावसायिक होते। तेजस्विनी यांच्या व्यक्तिमत्वावर त्यांच्या पालकांचा प्रचंड प्रभाव आहे। तेजस्विनी यांचे वडील शांत, विचारशील आणि संयमी स्वभावाचे होते, तर आई शिक्षिका असल्यानं आपल्या मुलांनी खूप शिकावं अशी त्यांची इच्छा होती। लहान असताना तेजस्विनी यांचा शिक्षणाकडे कल एवढा कमी होता की त्यामुळे त्यांनी बऱ्याचदा आईचा मार खाल्ल्याचं त्या सांगतात। त्यांचा अभ्यासापेक्षा खेळाकडे जास्त लक्ष होतं, पण आईच्या देखरेखीखाली त्यांनी नंतर प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं। 10वी नंतर तेजस्विनी यांनी सायन्सला ऍडमिशन घेतलं। त्यावेळी त्यांना काहीतरी नवीन करायचं होतं। त्यांच्यासोबत असलेल्या मित्रमैत्रिणींचे ध्येय डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचं होतं, पण त्यांना ठरलेल्या वाटेवर न जाता वेगळी वाट निवडायची होती। 12वी नंतर त्यांनी बीएससी केलं। त्यासाठी त्यांनी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान संस्थेत ऍडमिशन घेतलं। त्यानंतर 2009 मध्ये स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली। त्यासाठी त्यांनी मराठी आणि इतिहास हे विषय निवडले। तेजस्विनी पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरल्या आणि दुसऱ्या प्रयत्नात म्हणजेच 2012 मध्ये त्यांना देशात 198वा रँक मिळाला आणि त्या आयपीएस झाल्या। त्यासोबत यूपीएससी परीक्षेत यश मिळवल्यानंतर त्यांचं लग्न दिल्लीत राहणाऱ्या किशोर रक्ताटे यांच्याशी झालं। त्यानंतर तेजस्विनी या प्रशिक्षणासाठी मसुरीला गेल्या। तिथं त्यांनी 100 दिवसांचा फाउंडेशन कोर्स केला। पुढच्या प्रशिक्षणासाठी हैदराबादच्या वल्लभभाई पटेल पोलीस अकादमीमध्ये त्या दाखल झाल्या। या ट्रेनिंगमध्ये तेजस्विनी यांना मोठं यश मिळालं। अतिशय कठीण ट्रेनिंग नंतर तेजस्विनी महाराष्ट्र पोलीस दलाच्या सेवेत दाखल झाल्या। त्यासोबत जालना जिल्ह्यातल्या परतूरमध्ये त्यांनी खाकी वर्दीच्या सेवेला सुरुवात केली। डिसेंबर 2014 ते एप्रिल 2016 या दरम्यान त्या जालना जिल्ह्यात कार्यरत होत्या। ही जबाबदारी पार पाडल्यानंतर त्यांची नेमणूक राज्य गुप्तचर विभागात पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली। या नेमणुकीच्या काळात तेजस्विनी यांच्यासमोर जी आव्हानं आली ती त्यांनी यशस्वीपणे हाताळली। राज्याच्या सीआयडीत काम करताना त्यांनी अनेक उपक्रम राबवले। यानंतर राज्य पुणे ग्रामीण अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली। त्या कामाची छाप सोडत असतानाच त्यांची नियुक्ती पुणे शहर वाहतूक पोलीस उपाध्यक्षपदी करण्यात आली। तेव्हापासूनच पुणे शहराच्या शिस्तीला एक वेगळीच धार चढली होती। अवघ्या काही दिवसातच त्यांनी आपल्या कामाचा धडाका दाखवून दिला। पुण्यात हेल्मेट सक्तीचा विषय नेहमीच वादग्रस्त ठरला होता, पण सातपुते यांनी नो हेल्मेट नो एंट्री सारख्या मोहिमा राबवून कायद्याची अंमलबजावणी किती कडक असू शकते याचा वस्तुपाठच घालून दिला। त्यांनी केवळ दंड आकारण्यावर भर दिला नाही, तर लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करून हेल्मेट घालणं कसं गरजेचं आहे हे पटवून देण्यासाठी थेट रस्त्यावर उतरून जनजागृती केली। त्यांच्या या भूमिकेवर सुरुवातीला टीका झाली, पण पुण्याच्या रस्त्यावरील अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी त्यांनी घेतलेला खंबीर निर्णय त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची साक्ष देणारा ठरला। केवळ वाहतूकच नाही, तर पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि टोळी युद्धावर लगाम घालण्यासाठी त्यांनी गुन्हे शाखेच्या माध्यमातून अनेक धाडसी कारवाया केल्या। पुण्याच्या मध्यवर्ती भागातील गर्दीच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी दामिनी पथकाला अधिक सक्रिय केलं, ज्यामुळे महिलांना निर्भयपणे फिरता येणं शक्य झालं।
सातपुते यांनी पुण्यात असताना तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला आणि सीसीटीव्ही नेटवर्कच्या मदतीने अनेक गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणले. त्यांच्या कार्यकाळात पुण्याच्या पोलीस दलात एक नवा उत्साह संचारला होता, कारण त्या स्वतः प्रत्येक मोठ्या कारवाईत आघाडीवर असायच्या. गुन्हेगारांमध्ये त्यांचा दबदबा इतका होता की अनेक सराईत गुंडांनी पुण्यातून पळ काढला होता. त्यासोबत तेजस्विनी सातपुते इतक्या फेमस असण्याचं कारण त्यांच्या आजवरच्या कार्यांमध्ये दडलेलं आहे. त्यांची कामाची पद्धत ही केवळ गुन्हेगारांना जेलमध्ये टाकण्यापुरती मर्यादित नाही, तर गुन्हेगारी प्रवृत्ती संपवण्याकडे त्यांचा कल असतो. सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक असताना त्यांनी राबवलेली ऑपरेशन परिवर्तन ही मोहीम देशभर गाजली. ज्या गावात वर्षानुवर्ष हातभट्टीची दारू गाळली जायची, तिथल्या महिलांना सन्मानाचं आयुष्य देण्यासाठी त्यांनी केवळ धाडी टाकल्या नाहीत, तर त्यांना पर्यायी रोजगार मिळवून दिला. ही कारवाई केवळ गुन्हेगारीवर प्रहार नव्हती, तर ती एका पिढीचं आयुष्य बदलणारी क्रांती होती. याच कामामुळे त्यांचा दबदबा निर्माण झाला. त्यांनी पुण्यात वाहतूक उपायुक्त म्हणून काम करताना हेल्मेट सक्तीचा जो आग्रह धरला होता, त्यावरूनही मोठी चर्चा झाली होती, कारण त्या नियमांच्या बाबतीत कधीही तडजोड करत नाहीत. त्यांच्याकडे आजवर अशा अनेक केसेस होत्या ज्यांची माध्यमांमध्ये प्रचंड चर्चा झाली, मग तो बेकायदेशीर वाळू उपसा रोखण्याचा विषय असो किंवा गुंडगिरी मोडून काढण्याचा. तेजस्विनी सातपुते यांनी नेहमीच फ्रंट फूटवर येऊन बॅटिंग केली आहे. सातपुते यांच्या कार्यशैलीचं वैशिष्ट्य म्हणजे त्या जितक्या कडक शिस्तीच्या आहेत, तितक्याच त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी कनेक्टेड असतात. त्यांचं खाकीमधील व्यक्तिमत्व हे केवळ वर्दीपुरतं मर्यादित नसून त्यातील संवेदनशील बाजू लोकांना भावते. त्यानंतरचं सर्वात महत्वाचं हाय प्रोफाईल प्रकरण म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे यांचं प्रकरण. फलटणच्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणाने संबंध महाराष्ट्र हादरला गेला होता. या प्रकरणात एका पोलीस उपनिरीक्षकावर गंभीर आरोप होते. राज्य सरकारने या तपासावर लक्ष ठेवण्यासाठी विशेषतः तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती केली होती. तेजस्विनी सातपुते यांची या केसमध्ये महत्वाची भूमिका ठरली. त्याचं कारण म्हणजे त्यांनी कुठल्याच पुराव्यांशी छेडछाड होऊ दिली नाही आणि जेव्हा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत होता, तेव्हा त्या माणसांविरुद्ध आणि घटकांविरुद्ध त्यांनी कठोर भूमिका घेतली. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील SIT मुळेच हा खटला भक्कम पुराव्यांसह उभा राहिलाय. पण आरोपी जेलमध्ये आहेत आणि त्यांना अंतिम शिक्षा सुनावण्याची प्रक्रिया मात्र अद्याप अजून सुरूच आहे. अशोक खरात प्रकरणातही त्यांनी ज्या प्रकारे पुराव्यांची जुळवाजुळव केली आणि तपासाला एक दिशा मिळाली, त्यावरून त्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा अंदाज येतो. त्यांची जिद्द, धाडस आणि पारदर्शक कारभार यामुळेच आज त्या महाराष्ट्रातील तरुणाच्या रोल मॉडेल बनल्या आहेत. कायद्याचा धाक निर्माण करतानाच पोलीस आणि जनता यांच्यातील दरी कमी करण्याचं कसब त्यांना चांगलंच अवगत आहे. म्हणूनच त्या केवळ एक अधिकारी नाहीत, तर एक सर्वसामान्यांचा विश्वास असणाऱ्या एक लेडी सिंघम म्हणलाय. बाकी मंडळी, तुम्हाला या लेडी सिंघम असणाऱ्या तेजस्विनी सातपुते यांच्याबद्दल काय वाटतंय? त्यांनी आतापर्यंत कशा प्रकारे केसेस हँडल केले आहेत याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.